नामे पृथ्वी समोर तरली तीना जीवसु ज्या रूपे सागरात्मजा समजली ते रूप ध्यानी वसु ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला तो पाद भाडी वसु ज्या हस्ते श्री गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसु तो हस्त माथा वसु। श्री गोपाल कृष्ण महाराज की। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गाव निपाणी। या निपाणी गावामध्ये निपाणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाचा हा शिदोरी सप्ताह दरवर्षीच या ठिकाणी आयोजित केला जातो। या वर्षीचं हे 4थं वर्ष आहे। सर्व निपाणी ग्रामस्थ मंडळी मिळून अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात। मित्रांनो, निर्निश्चयशिनी, निर म्हणजे निर्मळ आहे जे पाणी ते निपाणी, आणि म्हणून या निपाणी गावकरी मंडळींनी आपलं पाणी कधी गढूळ होऊ नये, आपल्या पोटात कधी गढूळ पाणी जाऊ नये, आणि म्हणून सप्त्याचं आयोजन केलेलं आहे। या सप्त्यामधून आपल्या अंतकरणातला गढूळपणा दूर होत असतो, आणि तो 7 दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा असतो आणि वर्षभर टिकवायचा असतो। गढूळ पाणी होत असतं मित्रांनो डोबीतलं। तुम्ही कधी डोबीवर ढोर पाणी पाजलेत का? आजकाल हौद झालेत, पण पूर्वी आम्ही जेव्हा गायी चारायचो ना तेव्हा डोबी होत्या, आणि त्या डोबीमध्ये गायी सरकन घुसायच्या, डोबीमध्ये घुसायच्या आणि तेच गढूळ पाणी प्यायच्या। त्या गायींना हे सुद्धा कळत नाही की आपल्याला प्यायचं पाणी गढूळ होतं। अशा प्रकारचे लोक आहेत। आपला संसार उद्ध्वस्त होतो तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण गढूळ पाणी पिलं नाही पाहिजे। अरे तुमच्या गावाचं नावच निपाणी आहे। निर्निश्चयशीने जे निर्मळ आहे ते निपाणी आहे, आणि गढूळ पाणी जर तुम्ही करत असाल तर ते पाणी नाही राहणार, ते बेशुद्ध पाणी असणार, शुद्ध नसणार। आणि म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, 7 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी पाणी घ्यायला नाही आले, ज्ञानामृत घ्यायला आलेले आहात। आणि या ज्ञानामृतानं आपलं अंतकरण, म्हणजे हे अंतकरण जे तुमचं अंतकरण आहे ना, पोट आहे ना, एक प्रकारची डोबच आहे मित्रांनो। या डोबीमध्ये काहीही टाकल्या जातं वरतून, जसं डोबीमध्ये काही टाकल्या जातं ना मित्रांनो, वरतून टाकता की नाही मुलं खेळताना, किंवा आसपास जमा झालेले, किंवा पायाला घाण लागून सुद्धा डोबीमध्ये जाते, तसे काही लोक तोंडातनं सुद्धा गढूळ होण्यासाठी अंतकरणात घालत असतात। आणि अशा प्रकारे ते लोक तामसी वृत्तीचे असतात। आणि म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, आपली डोब गढूळ होऊ देऊ नका। गढूळ झालेली डोब संध्याकाळच्या वेळेला निथरून जाते, सकाळच्या वेळेला स्वच्छ होते। 12 घंटे लागतात मित्रांनो निस्तरायला, म्हणून ध्यानात घ्या। दिवस एकामागे एक चाललेले आहेत, पुन्हा हे दिवस येणार नाही। गढूळ करून घेऊ नका स्वतःला। आपण महानुभाव संप्रदायाचे आहोत, महान आहोत, आणि म्हणून तुमचं सद्भाग्य असं आहे की तुम्ही महानुभाव कुळात जन्मलेले आहेत। तुमच्या बाप दादाने मार्ग मंडळी सांभाळलेली आहे,
आणि म्हणून तुमचा योग आज चांगल्या प्रकारे आलेला आहे. जे केलंय ना ते उगत असतं, जे पेरलं ना ते उगत असतं मित्रांनो. आणि म्हणून ध्यानात घ्या, तुमच्या बाप दादाने, तुमच्या आई वडिलांनी हे सगळं पेरलेलं आहे. तुम्हाला संस्कार रुजवलेले आहेत आणि ते संस्कार तुमच्यामध्ये मला दिसतात. पण एखादा असा निघेल आणि डोबीमध्ये सरळ जाईल ना तर गढूळ होऊन जाईल. मित्रांनो, तुझी डोब तुलाच पाणी प्यायला स्वच्छ राहणार नाही, लोक तुला स्वच्छ म्हणणार नाही. माहितीये का, जो गढूळ पाणी पितो त्याला लोक काय म्हणतात, काही म्हणतात. म्हणून शुद्धीवर या मित्रांनो, स्वच्छ राहा, निर्मळ राहा. कारण आपल्या गावाचं नाव काय आहे, पाणी आहे. नि म्हणजे निर्निश्चयशनी निर्मळ करणारी निपाणी आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण निर्मळ राहायचं आहे. अशीच एक कथा तुम्हाला सांगणार आहे. निर्मळ असणारा माणूस कधी गढूळ होईल हे सांगता येत नाही मित्रांनो. निर्मळ पाणी असतं, स्वच्छ असतं, ते तुम्हालाही स्वच्छ करतं. आणि म्हणून तुम्ही काय करत असता, रोज त्याने आंघोळ करत असता. तुमच्या अंगाला जर डाग असतील ना तर तुम्ही काय करता, साबण लावून काढून टाकता. आणि जर मळ निघत नसेल ना तर तुम्ही अंगठ्याने चोळून काढत असता. अंगठ्याने जर चोळून नाही निघाला ना तुम्ही घासून काढत असता. घासायचा असेल ना तर देवाजवळ घासा मित्रांनो. आतापर्यंत आपण सगळीकडे घासून आलेलो आहोत, पण 7 दिवस तरी देवाजवळ घासा. जसे की इथं सेवा करा, चिंतन करा, स्मरण करा, याने घासलेली डोब स्वच्छ होते. माहितीये तुम्हाला, डोबीमध्ये काय होतं, शेवाळ होतं की नाही? विचारा तुमच्या बापदाद्यांना. अजूनही तुमचे बापदादे आहेत ज्यांनी डोबीमध्ये आपले बैल पाणी पाजलेले आहेत. त्यामध्ये शेवाळा होता आणि ते शेवाळा काढावं लागतं. त्यामध्ये गाळ जमा होतो, तो गाळ काढावा लागतो. तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी निर्मळ राहतं. माहितीये, आता तुम्ही हौद बांधले ना, हौदामध्ये सुद्धा शेवाळ तयार होत, काय होतं की नाही? आणि मग तुम्ही काय करत असता, महिन्या 15 दिवसाला तो हौद सुद्धा स्वच्छ करत असता. आणि एखादा पत्रा घेत असता आणि त्या पत्र्याने ते शेवाळ काढत असता. काढता की नाही, घासता की नाही त्याला? हौद सुद्धा घासावं लागतो मित्रांनो. तर आपलं अंतकरण घासावं नाही लागणार का? म्हणून विचार करा मित्रांनो, शेवाळ होऊ देऊ नका. शेवाळ माहितीये का तुम्हाला तर पाडणारच, पण ते दुसऱ्याला हे पाडत. त्याला जर आपण सांगायला गेलं ना तर म्हणते, मी तुझ्यापेक्षा 2 पावसाळे शिल्लक खायले, तो काय सांगायला लागला मला. आणि जेव्हा तो असं म्हणतो ना आणि वर बघतो ना आणि त्याच्याच घरामध्ये नळाखाली पाणी पडत असतं ना, त्याच्या खाली शेवाळ साचलेला असतं आणि तोंड धुत असताना त्याचा पाय त्या शेवाळ्यावर पडतो आणि भटकन दिशी त्या नाहनीत पडतो. आणि मग त्याला कळतं की पावसाळे कोणाचे शिल्लक आहे. अरे येड्या, तुला हे सांगितलं की शेवाळ्यावर पाय दिल्यानंतर पडशील तू, मरशील तू. माहितीये का तुम्हाला, जर तुम्ही बाथरूमला कुठे टॉयलेटला गेले, पाय घसरला पडले आणि थोडस जर लागलं ना मित्रांनो, माणूस मरतो. माणसाला मरायला काही लागत नाही, हे ध्यानात घ्या. म्हणून शेवाळ होऊ देऊ नका मित्रांनो. म्हणून आमच्या देवाने शेवाळ्या खडकाचा दृष्टांत सांगितला. काय सांगावं, पण कोणाला सांगावं हे आमच्या देवाने सांगितलं. कोणालाही सांगू नये आपलं शास्त्र, त्यालाच सांगावं ज्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये शेवाळ नाहीये. काय अति शेवाळ झाल्यानंतर जमत नाही. शेवाळ व्हायला लागलं की बाया काय करतात, पाय घसरण म्हणून शेवाळ काढून टाकतात की नाही, याचा विचार करा. जास्त शेवाळ झालं ना ते काढता येत नाही, निघत नाही. आणि काढले कोण तिकून तरी चोपडेपणा जात नाही. तरी आपण त्याला सांगायला गेलं ना की ते सरकन दिशा आपल्याला पाडत. ओ बाबा बस करा, माहिती आहे आम्हाला, चालले ज्ञान सांगायला. मरण मग पड लागण नळ तुझ्या डोक्यात ना, मग कळन तुला, मरशील मग. आणि मग नारळ घेऊन येशील, बाबा हात लावा ना माझ्या वेड्याला. हा पाहिलंय का? आणि म्हणून देवाने सांगितलं शेवाळल्या खडकाचा. अशा शेवाळलेल्या माणसांना सांगू नये. देवाचा दृष्टांत नाही तर म्हणताना बाबा सांगायला लागला. नसेल तर बघून घ्या, जे आहे ते बोलणार, जे नाही ते नाही बोलणार. आणि म्हणून असाच एक नाग शेवाळला. काय? आणि म्हणून मी तुम्हाला नागदेवाची कथा सांगणार आहे. परमपूजनीय
तपस्विनी श्री मीराताई मानेकर यांनी अतिशय सुंदर असं स्त्रियांचं आत्मचरित्र सांगितलं. पण मी पुरुष आहे म्हणल्यावर मी पुरुषांच सांगणार ना. पण स्त्रियाही काही कमी नाहीत. आमच्या देवाने स्त्री आणि पुरुषामध्ये भेद केला नाही. पण तुम्हाला स्त्रिया माहिती झाल्या, पण पुरुषही माहिती पाहिजे ना की किती बिघडलेला माणूस बदलू शकतो. कितीही बिघडलेला माणूस बदलू शकतो. तो तुम्ही नाही बदलू शकत. तुम्ही किती शेवाळ काढा त्याचं, किती शिबिरमध्ये न्या त्याला, तो बदलू शकत नाही. तो बदलू शकतो फक्त फक्त ब्रह्मविद्या शास्त्राने. कशानेच बदलू शकत नाही. आणि म्हणून नागदेवाचार्यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पुरी पांढरी गाव तुम्हाला माहित असेल, जालना जिल्ह्यामध्ये हे पुरी पांढरी गाव आहे. पुरी पांढरी या गावचे नागदेवाचार्य आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव माधव भट्ट, त्यांच्या आईचं नाव अबाईसा, बहिणीचं नाव उमाईसा, मोठ्या भावाचं नाव सारंगपाणी भट्ट, मधवा भाऊ नागदेवाचार्य आणि तिसरा भाऊ वैजोबा. असं हे 4 भावंड आहेत. आई आहे, वडील आहे, ब्राह्मण कुटुंब आहे. पुरी पांढरी या गावामध्ये अतिशय सुंदर असा प्रपंच करत आहेत. चांगल्या प्रकारे आपल्या प्रपंचाची गाडी ते चालवत आहेत. अतिशय सुंदर असा सुखाचा सोहळा त्यांचा संपन्न होत आहे. एक दिवशी आबाईसन माधव भट्टाला सांगितलं, अहो ऐकलत का? म्हणे काय झालं? अहो आपले पोरं किती गुणाचे निघाले ना. हो ग, खरंच ना. म्हणे कसे गुणाचे निघाले? पाहिलं? म्हणे सारंगपाणी भट्ट देशावर जाऊन सोन्याचा व्यापार करतो, सोनं चांदी विकून आपलं घर चालवतो. नागदेव आचार्य सरस्वती घरी आणतो, म्हणजे वेदाचा अभ्यास करतो. तो वेद शाळेमध्ये अभ्यास करायला टाकलेला आहे. तो वेदामध्ये परिपूर्ण आहे. आणि आपला लहानसा मुलगा वैजोबा तो शेती बघत आहे. आणि उमाईसा ती आपल्या घर कामामध्ये तुला मदत करू लागते. किती 4 फुलं आपले सुंदर आहेत ग. असं एकमेकामध्ये माधव भट्ट आणि आबाईसा बोलायला लागले. प्रपंचाचे स्वप्न खूप रंगवत असतो माणूस. मित्रांनो, तुम्ही रंगवत असता. बघा तुम्ही, आपल्याला मुलगा होईल, मोठा होईल, शाळेत जाईल, शिपाई होईल, पायलट होईल, म्हणून काय उजळणीच्या पुस्तकामध्ये आम्हाला तो धडा आहे. मी पायलट होईल, मी सैनिक होईल, मी किसान होईल. आहे की नाही? जो ज्या याचा असेल तो त्या प्रकारे तो वागत असतो आणि तो त्या दिशेनं जात असतो. म्हणून त्याला विचार देणं आपलं कर्तव्य असतं. असे प्रकारे माधव भट्ट आणि आबाईसा आपल्या मुलांना मोठं करायला लागले, शिकवायला लागले आणि भावी स्वप्न प्रपंचाचे रंगवायला लागले. मोठा झाला आपला सारंगपाणी भट्ट, सोन्या चांदीचा व्यापार करायला लागला, आपल्या घरी लक्ष्मी आणायला लागला. आणि नागदेव आचार्य सरस्वती आणायला लागला, कला शिकायला लागला, वेदाचा अभ्यास करायला लागला, शास्त्राचा अभ्यास करायला लागला. आपले मुलं किती सुंदर निघाले ग. हो ना. असे 2 जण एकत्रित बसल्यानंतर एकमेकांमध्ये बोलायला लागलेले आणि मुलं हसत खेळत बागडत त्या ठिकाणी शिकायला लागलेले आहेत. पुरी पांढरी हे त्यांचं गाव आहे. जालना जिल्ह्यात आजही ते गाव आहे आणि तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे. गेले तर नक्की जा मित्रांनो. पुरी पांढरी हे गाव आहे नागदेवाचार्यांचं. माहितीये का? चांगलं चलत असलं ना तर देवतेलाही देखवत नाही, माणसांना तर कोण्यात देखवत नाही. अरे माणसाला काय कुत्र्यांना देखवत नाही. कुत्र्यापासून जर तुम्ही जर चांगलं चालायला लागलं ना झटपट, तर कुत्र गुरगुर करत. आणि एखादं यंटम कुत्र काय करत माहितीये का? मागून येऊन गचकन धरत. अरे तू आता असेल तर पुढे ये ना, मागून येऊन काय धरतो रे? यंटम येते, मागून येऊन हल्ला करता येते, कूटनीतीच येते. तुझ्या दम असेल ना तर पुढे जाय, मागून येऊन गचकन धरत जाऊ नको. काय लोक म्हणतात, या कुत्र्यापासून सावध राहा.
ते काहीच भुकत नाही, काहीच करत नाही, पण मागून गचकन धरत ते. सावध राजा त्याच्या घरापासून जात असताना म्हणता की नाही, ध्यानात घ्या. म्हणून कुत्र्याला काय होती गती, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती सहन होत नाही मित्रांनो. असाच प्रकार झाला. तसाच प्रकार त्या ठिकाणी आबाईसाच्या घरावर दुःख कोसळलेला आहे. एक दिवशी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बोलत असताना अचानक माधव भट्टाने डोळे मिटले. चलती गाडी, चलत्या गाडीचा धावपट्टा निष्ठून पडला. धावपट्टा असायचा माहितीये बैलगाडीला, तुम्हाला माहिती असेल. आजकालच्या मुलांना माहिती नाही धावपट्टा, तुम्हाला माहिती आहे. धाव असायची, लाकडाचं चाक असायचं आणि त्याला धाव बसवावं लागायची. तो धावपट्टा पडला की चाक गळून पडत. तशा प्रकारे माधव भट्टाने डोळे मिटले आणि त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर आबाईसावर कोसळला. आबाईसावर हा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आबाईसानं सावरायचा प्रयत्न केला. महादाईसा ही पण त्यांच्यावाली नागदेव आचार्यांची चुलत बहीण आहे. तिचे आई वडील वारलेले आहेत. आबाईसावर सगळी जबाबदारी आलेली आहे. सारंगपाणी भट्टाने ती जबाबदारी घेतलेली आहे. सोने चांदीचा व्यापार करून आपलं घर चालवत आहे. असं घर चालवत असताना उमाईसाचे हात पिवळे करायचे, महादाईसाचे हात पिवळे करायचे, दोघीचं लग्न करून द्यायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी सोयीर पण बघायला लागले. सोयीर पण बघितलं, लग्न करून दिलं. पण पूर्वीचे लग्न कसे असायचे माहितीये तुम्हाला? पाळण्याला बाशिंग असायचं. मुलगा झाला, मुलगी झाली की एकमेक मित्र त्या ठिकाणी लग्न लावून द्यायचे. आपल्यासारखं एकमेकाला बघत नव्हते पूर्वीचे लोक. पाळण्याला बाशिंग बांधलं, तुझी मुलगी आणि माझा मुलगा, बस. एकदा पाळण्याला बाशिंग बांधलं की ती पतिव्रता झाली, ती त्याची झाली. आणि पाळण्यातून बाहेर निघायच्या आधीच जर नवरा मेला तर तिने विधवा राहावं. तिथं तिच्या घरी गेली नाही, सुख अनुभवलंही नाही, तरी सुद्धा ती स्त्री विधवा राहत होती. अशी ही उमाईसा विधवा झाली. उमाईसा विधवा झाली. आता महादाईसाचं लग्न, महादाईसा सुद्धा विधवा झाली. कशी झाली माहितीये ना? याला बाळ विधवा म्हणतात. पाळण्यामध्येच त्यांचा पतीचा देह गेलेला आहे. यांनी पतीचं घर बघितलं नाही आणि पतीनं मुलीला बघितलं नाही, पण पाळण्याला बाशिंग बांधलं, लग्न झालं. ब्राह्मणाच्या स्त्रिया पूर्वी डबल विवाह करत नव्हत्या. आजही जर आम्ही जातो ना नांदेडकडे, देशमुख परिवार त्या तिकडे आहे. आज आमच्याकडे देशमुख परिवार आलेला आहे. नांदेड वरून चिकाळा, उबाटवाडी, बत्कलवाडी या ठिकाणावरून लोक आले. त्या ठिकाणी पुनर्विवाह करत नाहीत, देशमुख आहेत ते, आजही करत नाहीत. आणि म्हणून असाच प्रकार होता पूर्वी. कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाच्या स्त्रिया पुनर्विवाह करत नव्हत्या. आणि म्हणून या दोन महादाईसा आणि उमाईसा या विधवा राहिल्या. विधवा राहिल्या. आता सगळी जबाबदारी सारंगपाणी भट्टाने घेतलेली आहे. सारंगपाणी भट्ट त्या ठिकाणी देशावरा जातो आणि देशावरा जाऊन सोने माणिक मातीचा त्या ठिकाणी व्यापार करतोय. व्यापार करून काही पैसे उरले की आपल्या घर खर्चामध्ये त्या ठिकाणी लावत आहे. आणि मग आबाईसा म्हणतोय, माझं पोरग किती सुंदर निघलं ना. बाप गेला तर बाप जाऊ देण्याची चाहूल सुद्धा मला लागू दिली नाही. मला सगळं सगळं पुरवतो हा सारंगपाणी भट्ट. पाहणं माझं पोरग त्या ठिकाणी सोने चांदीचा व्यापार करून घर चालवत, पैसे कमवत. अशा प्रकारे आबाईसा त्याचे गुणगान गायला लागलेले आहे. पण माहितीये मित्रांनो, असे गुणगान गात असताना ती सुखी होती. नवरा मेला तरी सुखी होती. दोन मुली विधवा झाल्या तरी सुखी होती. कारण कमवता सारंगपाणी भट्ट होता. तो सोने चांदीचा व्यापार करत होता आणि आपलं घर चालवत होता. अशा अवस्थेमध्ये देवतेलाही देखवलं नाही. लोकांना देखवत नाही मित्रांनो कोणाचं. म्हणून तर मी तुम्हाला गती आणि माणसाची प्रगती सांगितली.
कोणाला देखवत नाही. अहो आपल्या शेजाऱ्याला देखवत नाही. शेजाऱ्याने कोणतं औषध आणलं ना तर माहितीये का, तो बांधावर चिठ्ठ्या पडू देत नाही, औषधाच्या डबे पडू देत नाही. का बरं? तो बघेल कोणतं औषध आणलं तो आपल्यापेक्षा वर जाईल आणि म्हणून ते तिथंच फाडून टाकतो, डबा लपून ठेवतो. का? आपला शेजारी आपल्या वर गेला नाही पाहिजे, तो आपल्या खाली राहायला पाहिजे. शेजारी वर जाऊ देत नाही, घरचे वर जाऊ देत नाहीत, दारचे वर जाऊ देत नाहीत. माहितीये तुम्हाला? अनुभव घ्या मित्रांनो, मग अनुभव व्हा. अनुभव येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा. एक ना एक दिवशी तुम्हाला अनुभव येणार आणि मग तुम्हाला कळणार बाबा सांगत होता ते खरं आहे. कोणाला सहन होत नाही. सारंग पाणी भट्ट सोने चांदीचा व्यापार करण्यासाठी देशावर म्हणजे दुसऱ्या देशात गेलेला आहे. बैलावर त्यांनी ते सोनं चांदी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु काही लोकांनी डाव साधलेला आहे. लक्ष ठेवलं हा सोने चांदीचा व्यापार करतोय. काही लोक लक्ष ठेवून काम करता मित्रांनो, हेरून काम करता मित्रांनो. आणि म्हणून सारंग पाणी भट्टावर लक्ष ठेवलं आणि लक्ष ठेवून तो निघाला बैलावर सोनं चांदी घेऊन देशावर जाणार आहे. आता मध्य अवस्थामध्ये पोहोचलेला आहे, जंगलात पोहोचलेला आहे, रात्र झालेली आहे. बस 4-5 जणांची टोळी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. टोळी पोहोचली, चाकू काढले, दाखवले, हे बघ हे सोनं चांदी आमचं आहे, आम्हाला द्यायचं आहे. अरे हे माझं आहे, मी त्या ठिकाणी व्यापार करतोय, देशावर जातोय. मी तुम्हाला काय त्रास दिला? का मला मारताय? माझं सोनं चांदी घ्यायचं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी झटापट सुरू झालेली आहे. पण ते 4 चौघ होते, हातात त्या ठिकाणी तलवारी होत्या, काही लोकांच्या हातात कोयते होते, काही लोकांच्या हातात चाकू होते. हे बघ जर तू देणार नाही तर तुला इथंच कापून टाकणार. आणि तो म्हणतो हे माझ्या मेहनतीचं आहे, हे माझं आहे, माझ्या आईची भाकर आहे, माझ्या बहिणीची भाकर आहे, माझ्या भावाची भाकर आहे, मी अशीच तुम्हाला देणार नाही. झटापट झालेले झटापटी मध्ये त्या ठिकाणी सारंग पाणी भट्टाला त्या ठिकाणी कापून काढलेलं आहे. सारंग पाणी भट्टाचा खून झालेला आहे. खून झाल्यानंतर सारंग पाणीचं सगळं सोनं त्या ठिकाणी चोराने चोरून नेलेलं आहे. सारंग पाणी भट्टाला कोणीतरी एका ठिकाणी फेकून दिलेला आहे. वार्ता पसरलेली आहे, सारंग पाणी भट्ट देशावर सोनं विकायला गेला होता, परत आला नाही तर तपास सुरू झाला. गावातले लोक मित्र मैत्रिणी बघायला गेले, बघत आहेत, जात आहेत, कुठं सापडत नाही. मग कुठे गेला होता? कोण्या गावाला गेला होता? कोण्या देशात गेला होता? त्या दिशेने बघायला लागले आणि मग त्या ठिकाणी समजलं. आणि एका झाडाखाली त्या ठिकाणी सारंग पाणी भट्टाचा तो देह पडलेला होता मित्रांनो. पडलेला देह बघितला आणि उचलल्यानंतर गावात आणलं. आईला कळालं, बहिणीला कळालं. दोन्ही बहिणी आगसाबोग रडत होत्या. सारंग पाणी गेला, आपला आधार गेला, कमवता गेला. माधव भट्ट गेले, सारंग पाणी भट्ट गेले. आता कमवणार कोण? माझ्या मुलीचं संगोपन कोण करणार? माझ्या मधव्या मुलाला कोण सांभाळणार? कोण शिकवणार? कोण मोठं करणार? अशा प्रकारे आई आणि या दोघी बहिणी एकमेकांमध्ये गळ्यामध्ये गळा टाकून रडायला लागल्या. आई, सारंग पाणी भट्टाचा खून झाला ग. उमाईचा जवळ आले, महादाईचा जवळ आले, आबाईचा जवळ आले, एकमेकांमध्ये गळ्यामध्ये पडले. अरे काय केलं ग आपण कोणाचं? काय वाईट केलं आपण कोणाचं? कोणाचंही वाईट चिंतन केलं नाही, कोणाला आपण बोललोय नाही. आणि आपल्या मुलाला, निष्पाप मुलाला मारलं, सारंग पाणी भट्टाला मारून टाकलं. आयाक सबक रडायला लागलेली. नागदेव आचार्य वेद शाळेमध्ये अभ्यास करत होता, वेदाचे पाठ करत होता, श्लोक पाठ करत होता. त्या ठिकाणी त्याच्या हातात शास्त्र होतं. गावामध्ये रणांगण सुरू झालेलं आहे, सगळे रडायला लागलेले आहे. सारंग पाणी भट्टाच्या घराभोवती सगळे लोक जमा झालेले आहे. म्हणजे सारंग पाणी भट्टाचा खून झालेला आहे. सगळेजण आपल्या तोंडावर हात ठेवायला लागलेले, सगळेजण जवळ आलेले, शांतवन करत आहेत. कोणी शांत होईना. त्यामधून एक मुलाने जाऊन नागदेव आचार्यांना सांगितलं. नागदेव आचार्यांना सांगितलं, नागदेव, अरे तू इथं अभ्यास करतोस, शास्त्राभ्यास करतोस, तुला कळालं नाही? अरे काय झालं सांग ना.
तो भेदरलेला होता, घाबरलेला होता, तो धावत पळत आला होता. वेद शाळेमध्ये पोहोचला. नागदेव आचार्य अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना नागदेवाला आवाज दिला, नागदेवा, अरे तुला माहिती नाही तुझ्या घरी काय चालू आहे? नाही ना रे, काय झालंय? तो घाबरलेला अवस्थेमध्ये बघून नागदेव आचार्यांना काहीतरी विचलित झालेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. नागदेवाचार्य विचारला, अरे काय झालं? अरे तुझ्या मोठ्या भावाचा खून झाला रे. शिशवतावा असं बातमी नागदेवाचार्यांच्या कानामध्ये टचकन टोचलेली आहे. माझ्या भावाचा कोणी खून केला, खुनाचा बदला खून करणार मी. माझ्या हातामध्ये आज शास्त्र आहे ना, मी हे शास्त्र फेकून देऊन शस्त्र हातात घेणार. नागदेव आचार्याने त्याच ठिकाणी शपथ घेतली, सारंगपाणी भट्ट, तुला ज्याने मारलंय ना त्याला मी सोडणार नाही. खुनाचा बदला खून. एकच भूत घुसलं डोक्यामध्ये, माझ्या भावाला मारलं, शास्त्र बाजूला केलं, शस्त्र हातात घेतलं, गावात आला. आणि गावात आल्यानंतर रणांगण चालू होतं. आबाईसा, उमाईसा, महादाईसा एकमेकांमध्ये गळे टाकून रडत होत्या. रडत असताना नागदेव आचार्य आल्यानंतर आबाईसा बिलगली नागदेवाला, नागदेवा, कोणाचं आपण वाईट केलं रे? सारंगपाणी भट्टाचा खून केला रे. तुझ्या मोठ्या भावाला दरोडे खोराने मारला रे. नादाई सभी लागली दादा, उमाई सभी लागली दादा. आपण तर कोणाचं वाईट चिंतन नाही केलं, कोणाकडे कधी कोणाच्या घराकडे वाईट नाही बघितलं. आपल्याच घराकडे का लोकांनी बघितलं रे? जो कमवणार आहे त्यालाच मारणार आहे. आई, काळजी करू नकोस, तुझा नाग अजून जिवंत आहे. माझं नाव तू नाग ठेवलंय ना, या नागाला कुठं कसं डसायचं सांगावं लागत नाही. नागाच्या डोक्यामध्ये विष असतं मित्रांनो. अरे म्हणून नागाने ते डोक्यात घेतलं. आईला सांगितलं, आई, खुनाचा बदला खून. हातात तलवार घेतले, निघाला. 10-5 लोकांची टोळी तयार केली. अरे नागदेवा, अरे असं करू नकोस रे. काही लोक गधे झाले म्हणून आपण गधे होऊ नये. त्यांनी तसं क्रूर कृत्य केलं म्हणून आपण क्रूर कृत्य करू नये. अरे ऐक, अरे आई, गीता वाचायची असते. आणि जर समजा वाचून कोणी ऐकले नाही तर त्याला शस्त्र हातात घेऊन सांगितले पाहिजे. कृष्ण महाराजांनी गीता सांगितली ना अर्जुनाला. शस्त्र होतं हातात अर्जुनाच्या, पण मी शस्त्र उचलणार नाही, मी युक्तीच्या गोष्टी सांगणार, हे श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं होतं. लोकांना समज देण्यासाठी हातामध्ये तलवार पाहिजे आहे. आजपासून मी माझ्या भावाच्या खुनाचा बदला घेणार. नागदेव आचार्य निघाला. गवळे अवतरण, लांब लांब केस, मोठाले डोळे, लाल बुंद डोळे, बस 10-20 लोकांची टोळी त्यांनी तयार केलेली आहे. जिकडं तिकडं दहशत निर्माण केली नागदेवाने. नाग आला. नाग म्हणजे विष, त्याच्या डोक्यात एकच आहे, बस माझ्या भावाला मारला त्याला मी सोडणार नाही. हातात तलवार आहे आणि वेणीचा बुचडा बांधलाय. 10-5 लोक सोबत आहेत. आजपर्यंत वेदाचा अभ्यास करणारा, गीताचा अभ्यास करणारा नागदेव आता नागासारखा सळसळ करायला लागलेला आहे. माहितीये, नाग बसलेला असतो, तो कोबरा असतो. लहान लेकरांना कळत नाही हा नाग आहे, आणि म्हणून काही लहान लेकर त्याला टोचण्या मारतात. टोचण्या मारत असतात. अरे काय नरम लागायला रे म्हणे इथं, लय नरम लागायला म्हणे इथं. सगळेजण टोचण्या हाणत असतात. एक इकून एक तिकून एक इकून एक इकून असे सगळे कोण टोचण्या हाणतात. आणि त्याचं तोंड आतमध्ये असतं आणि यांना असं वाटतं काहीतरी नरम लागायला लागलंय आणि म्हणून टोचण्या हाणणारे असतात.
हे लहान लेकर त्या नागाला वाटलं एकाने झालं, दोघांनी झालं, तिघाने झालं, चौघाने झालं, लेच टोचणे हाणायला लागले म्हणे. हे जर आपण फणावर नाही काढला तर हे आपल्या डोक्यावर बसतील, आपलं विष काढून घेतील, आपला मणी काढून घेतील आणि आपल्यालाच पाचतील. नागाने फणावर गेला, फसकन दिसे साप आहे मोठा, चल झोप आले पुढं. नागदेवाचार्याने हातामध्ये तलवार घेतले, निघाला, दहशत निर्माण केली, गवळी अवतरण. ज्या गावाला जायचा त्या गावाला जाऊन त्या ठिकाणी स्त्रियांचे सोनं नाणं सगळं लुटायचा तो. दहशत निर्माण केली. नागदेव आचार्य आल्या म्हणल्यानंतर त्या ठिकाणी घरातल्या स्त्रिया घरामध्येच कुठेतरी त्या ठिकाणी सोनं काढून करून टाकायच्या. बाहेरच्या स्त्रिया त्या ठिकाणी नाग आला त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी सगळं पुरं कुठेही कुडाला कुठेही खोसून त्या ठिकाणी ठेवायच्या आणि मग तो तलवार लावायचा. देती कर माहितीये तुम्हाला पूर्वीचे लोक, पूर्वीचे चोर कसे होते, कानामध्ये डोळा असायचे, नाही दिले की ताट कंदिशी तोडायचे, नाकामध्ये नथ असायची, देते का नाही कंदिशी नाक तोडून घ्यायचे. माहित असेल तुम्हाला, अनुभवलेला असेल कधी तुम्ही. आणि मग नागदेवाचार्य अशातला होता, नागासारखा त्या ठिकाणी फसफस करायला लागलेला आहे. माहितीये का, नुसतं फसफस केलं आणि त्या फेस निघला तर त्या ठिकाणी समुद्रामध्ये त्या काला नागाचं त्या ठिकाणी काय होत होतं, सगळं पाणी त्या ठिकाणी विषमय झालेलं होतं. इतकं विष त्या ठिकाणी नागदेवाचं त्या नागाच्या डोक्यात होतं. अशा प्रकारे हा नागदेवाचार्य आहे. मग कुठे गेला की फसकंदिशी जायचा, फसकंदिशी घरातलं सगळं काढायचा, सगळ्या आया बाया आळायच्या ओरडायच्या आणि सगळं घराणं आबाई सगळं घेऊन यायच्या. आबाईचा पुरीला राहत होती, पांढरीला राहत होती आणि सांगायच्या, अगं बघ तुझ्या पोराने माझं घर लोटलं. काय, अरे या गावात लुटलं, त्या गावात लुटलं, ह्या गावात लुटलं, त्या गावात लुटलं. आता दरोडेखोर नागदेव आचार्य त्याचं नाव पडलेलं आहे. सप्त दुर्व्यसन आचरणारा तो नागदेव आचार्य, जलसे करायचा, बाया नाचवायचा, सगळं काही तो करत होता. असा सप्त दुर्व्यसनाला शरण गेला नागदेव आचार्य. स्वतःची टोप त्यांनी गढूळ करून घेतलेली, चांगली टोप होती, अभ्यास करत होता, गीताचा अभ्यास करत होता, शास्त्राचा अभ्यास करत होता. पण भावाला मारला ना, निष्पाप भावाला मारला ना, तर मी माझ्या भावाला मारणारा लोकांना मारणार. पण नागदेव आचार्यला कुठं माहित होतं कोणी मारलं, कसं मारलं, पण कोणी मारलं हे माहित नव्हतं. परंतु माझ्या भावाला मारलं, मी मारणार कोणाला हे एखाद दिवशी तरी सापडणार तो आणि मी त्याला कापणार. हे विष त्या नागदेव आचार्यांच्या डोक्यामध्ये भनभनत आहे. जिकडं तिकडं दहशत निर्माण झाली. पुरीकर नाव पडलं नागदेव आचार्यांचं. पुरीकर आले म्हणले की सगळे दरवाजे लावून घ्यायचे लोक. आला रे पुरीकर नागदेवाला, दहशत निर्माण केली. आईकडे सगळे घराने यायचे, आईनं गाव सोडून दिलं. अरे काय जन्मला असतो माझ्या पोटाला, अरे तुझ्या पेक्षा जर माझ्या पोटाला कोणी आलं नसतं तर बरं झालं असतं. अरे तू नसता जन्मला तर बरं झालं असतं. अरे तुझा आई होऊन मला लाज वाटते, तू लोकांना लुटतो, काही पण करतो, सप्तदुर्व्यसन आचरतो, मला लाज वाटते तुला. माझा मुलगा म्हणायला जा, मी आजपासून गाव सोडून देते. गाव सोडून दिला आबाईसा, उमाईसा, महादाईसा या दोन बहिणी विधवा झालेल्या. या दोघी बहिणी तरुण आहेत आणि या तरुण मुली घेऊन आबाईसा रामसगावला पोहोचले. आज हे जालना जिल्ह्यामध्ये रामसगाव आहे. त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य आहे. गेले तर नक्की जा, त्या ठिकाणी बरेचसे स्थान आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आहेत. पोहोचले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये राहिले, क्षत्र संन्यास स्वीकारला आणि त्या ठिकाणी एक झोपडी बांधली. दोन डळी रवल्या आणि त्याच्यावर वाशे ठेवले, त्याच्यावर पाचट टाकले आणि त्या ठिकाणी ती राहा लागली. असे ही आबाईसा, उमाईसा, महादाईसा गाव सोडलं नागदेवाचार्यांमुळं. आपल्या मुलगा जर आपल्या पोटाला चांगला आला नाही ना मित्रांनो, आणि बाप आणि आई चांगली असेल ना, तर त्यांना वर तोंड करून बोलता येत नाही. का बोलता येत नाही की मुलगा असा वागतो, असा जन्मला. आणि बाप इतका सात्विक गण लावून फिरतो, सात्विक आहे, सप्त्यात आहे, कीर्तनात ते टाळ हातात घेतो, मृदुंग हातात घेतो, इना हातात घेतो आणि त्याचं पोरग बघा ना म्हणे कसं निघालं. माहितीये त्याला वर करून नाही बोलतायत. आणि म्हणून आईनं गाव सोडून दिलं. तुझ्या पायी मी गाव सोडणार. रामसगाव गाठलं, ते झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य
रामदेव दादोस त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आबाईसा, उमाईसा, महादाईसा त्या झोपडीत बसलेल्या होत्या आणि झोपडीत बसलेल्या असताना त्या ठिकाणी हे दादोस नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य पोहोचले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, या म्हणे आमच्या झोपडीला पाय लावा. आणि मग आपलं दुःख कोणाला तरी सांगावं असं वाटतं आणि म्हणून सांगायला लागले, आबाईसा माझे पती वारले, माझा मोठा मुलगा सोने चांदीचा व्यापार करत होता, दरोडेखोरांनी त्याचा खून केला. माझा दुसरा मुलगा त्याने हातात तलवार घेतली, तो दरोडेखोर झाला. माझा लहान मुलगा शेती करतोय. या दोन्ही मुली विधवा झाल्या. सगळ्या लोकांचे घराणे आणि गावामध्ये ऐकून ऐकून नागदेव आचार्यांमुळे मी गाव सोडलो. दादोसाला सांगायला लागल्या. दादोसाने सगळं ऐकलं आणि मग ऐकल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा त्यांना सांगायला लागले. कारण हे विसरायसाठी देवाच्या कथा आपल्या व्यथा दूर करतात मित्रांनो. आणि म्हणून दुःख झालं की माणूस पारावर जाऊन बसतो आणि पायाच्या आडी घालतो आणि उगाच इकडं तिकडं बघतो. मग आपला मित्र येतो, म्हणतो का बसला तो पायाच्या आडी घालून, जरा नाराज वाटताय. नाही तसं काही नाही म्हणे, बसलो असंच. नाही काहीतरी झालंय वाटत. नाही झालंय, नाही काही नाही, काही नाही, नाही झालंच असेल. मग हो नाही हो काही नाही, रोजचीच कटकट आहे म्हणे आमच्या घरी. पाहिलं ना, तुमच्या घरात कटकट असले की तुम्ही काय जवळ करता? पार जवळ करता, मंदिर जवळ करता, मठ जवळ करता, आश्रम जवळ करता ना. आणि मग त्या ठिकाणी तुमची व्यथा सांगत असता आणि मग त्या ठिकाणचे बाबा किंवा कोणी पुजारी तुम्हाला कथा सांगत असतो. त्याने तुमची व्यथा दूर होते. अशा प्रकारे दादोस नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य ते त्या ठिकाणी या तिघींना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र सांगायला लागले. आणि बस लीळा चरित्र सांगायला सुरुवात केली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाव घेतलं. नामे वेद श्री चक्रधर स्वामी असं नाव घेतल्याबरोबर आबाईसाला वेद झाला, उमाईसाला, महादाईसाला आनंद यायला लागला. वा, कोण तुमचे श्री चक्रधर स्वामी आहेत? वेद निर्माण झाला, आवडी निर्माण झाली, आनंद यायला लागला, गोडी लागायला लागली. आणि या कथेमुळे त्यांची व्यथा दूर व्हायला लागली. त्यांचे पिता, त्यांचे मुलगा वारलेला आहे, पती वारलेला आहे, यावर या कथेनं फुकर घालत आहे. दादोस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य. बरेच दिवस कथा सुरू झाली आणि त्या 3 वाशाच्या झोपडीमध्ये तिघी जणी आणि चौथा बाबा दादोस. मग ज्या गावाला या तिघी राहतात आणि ज्या झोपडीमध्ये राहतात तिथं तो बाबा राहा लागला आणि बाबा कथा सांगायला लागला. गावात चर्चा पसरली. चर्चा लवकर पसरते मित्रांनो. काय काय चर्चा पसरली? कोणी एक बाबा आलाय म्हणे आणि तो बाबा या तिघींना कथा सांगतो. मग त्या आबाईसाला सांगतो आणि त्या आबाईसाच्या 2 मुली तरुण आहेत, उमाईसा आणि महादाईसा, आणि त्यांना हा कथा सांगतो आणि त्या कथेतनं यांच्या व्यथा दूर होतात. आणि म्हणून एकमेकांमध्ये लोक कुजबुज करायला लागले. काय कुजबुज करायला लागले? बाबा तरुण, त्या दोघी तरुण. संशयाचं जाळ गावात पसरलं. गावात काही एक प्रकारचे लोक असतात काय? एकाने काडी लावली. काडी माहिती का तुम्हाला? पूर्वीचे लोक काडी लावत होते. कशाला? तुमच्या इथं एक वळही लागली ना आणि शेजारच्या इथं 2 लागल्या ना, तर हा काय म्हणायचा, हा माझ्यापेक्षा एक पायरीनं वर चढलाय. चलता चलता बिडी पेटवायची आणि बिडी पेटलेली उरलेली काडी वही जवळ टाकायची आणि आपल्या शेतात जाऊस तर बिडी फुकायची, तोपर्यंत इकडं वळही फुकून द्यायची. माहितीये तुम्हाला? वर जाऊ देत नाही आपल्यापेक्षा शेजारी आपल्याला. लोकांच्या वळाया, काय बैलाचं अन्न, गाईचं अन्न लोकांनी फुकून दिलेलं आहे मित्रांनो. असे खडोळपणाचे काही लोक आहेत.
काडी लावायला त्यांना लवकर सुचत नाही. माहितीये तुम्हाला, जंगलामध्ये जात असताना, जंगल इतकं मोठं आहे, जंगलामध्ये बारीक बारीक गवत असतं, मग जंगलामध्ये जर काडी टाकली तर सगळं जंगल पेटून जात. म्हणून चांगले लोक जंगलामध्ये जरी समजा बिडी पेत असतील तर जंगलामध्ये पायाखाली काडी विझवून टाकतात. पण ज्यांना पेटवायचंय ना ते बिडी मुद्दामून पेटतात आणि काडी खाली टाकतात, सगळं जंगल पेटून देतात. अशा प्रकारे एक जणाने काय केलं माहितीये, कोणी एक बाबा आहे म्हणे, आणि तो बाबा तुझ्या 2 बहिणीला आणि तुझ्या आईला पोथी सांगतोय म्हणे, आणि तुझ्या आईला आणि तुझ्या 2 बहिणीला आनंद होतो म्हणे, असं त्या आम्हाला सांगतात. आणि म्हणून नागदेव आचार्यांजवळ एक जण काडी लावायला गेला, काडी टाकली आणि नागदेव आचार्य तो नाग होता. काही झालं तरी त्याच्या बहिणी आहेत त्या तरुण आहेत, हातात तलवार आहे. आणि मग अशी हातात तलवार घेऊन नागदेवाचार्य 10-5 लोकांची टोळी घेऊन रामसगावला पोहोचला. रामसगावला पोहोचल्यानंतर पोथी चालू होती दादोसाची. पोथी मधून सांगत श्री चक्रधर स्वामींची कथा सांगत असताना उमाईसानं वळून बघितलं, महादाईसानं वळून बघितलं. आई तर तल्लीन झालेली आहे जिल्हा चरित्र ऐकण्यामध्ये, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची कथा ऐकण्यामध्ये तल्लीन झालेली आहे. पण महाताईसनं सांगितलं, आई दादाला, उमाईसा आई दादाला. दोघी घाबरल्या, फेदरल्या, आईच्या कुशीत जाऊन बसल्या. आई आता काही खरं नाही, हातामध्ये तलवार आहे, लाल बुंद डोळे आहे, 10-5 लोकांची टोळी सोबत आहे आणि दादोस पोथी सांगायला लागलेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नागदेव आचार्य त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर हातामध्ये तलवार होती आणि ती तलवार कचकंदिशी काढली आणि झोपडीच्या पुढे उभा राहिले. आणि उभा राहिल्यानंतर त्या दादोसाची पोथी चालू होती आणि पोथी चालू असताना सांगितलं, ए महात्मा उठ, अजून माझ्यामध्ये धर्म शिल्लक आहे, उठ लवकर. असा आवाज दिला आणि नागदेव आचार्यांनी दादोसाच्या पादत्राण्यामध्ये त्या ठिकाणी तलवार घातली आणि पादत्राणे असे वार केले. बघ, तुझी जशी चप्पल उचलली ना तसं तुला उचलायला वेळ लागणार नाही काय. उठ. उठला दादोस, कमंडलू हातात घेतलं, घोंगडी हातात घेतली, पटकर हातात घेतलं, कमंडलू हातात घेतलं. घाबरत घाबरत आपली पोथी हातात घेऊन त्या ठिकाणी दादोस घाबरलेले, भेदरलेले निघून गेले. वाळवंटामध्ये वडाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि इकडं नागदेव आचार्याने त्या दादोसाच्या चपला अशा लांब फेकवल्या, लांब फेकून दिल्या. आईकडे तलवार केली. यासाठी झोपडी बांधलीस का तू इथं? अरे काय बोलतोस? यासाठी झोपडी बांधली? मला सगळं माहितीये तुझ्यावाले पराक्रम काय चालू आहेत. तुला म्हणा या बाबापासून आनंद होतो. या 2 मुली, दोघी तरुण, आणि तू क्षेत्रसन्यास घेतला आणि या ठिकाणी दोघी जणी घेऊन राहते आणि कोण्या एका बाबाला त्या झोपडीत ठेवते आणि त्या बाबाकडून कथा ऐकते आणि म्हणते की आम्हाला आनंद होतो. संशयाचं भूत नागदेव आचार्यांच्या डोक्यामध्ये लोकांनी पेरून दिलेला आहे आणि ते पेरल्यानं त्या ठिकाणच्या डोक्यात उगलेला आहे आणि म्हणून हातात तलवार घेतलेली आहे. हे बघ, समजते का तुला? या 2 मुली घेऊन इथं राहते, आनंद होतो म्हणते. का होणार नाही तुला आनंद? तो तरुण, या दोघी तरुण पाहिजे तसा एकांत आहे. अरे नीट बोल, नीट बोल. निष्पापा, माझ्या पोटाला आलास तू, काय बोलतोस रे तू? तुला बोलायला तरी हक्क आहे का? काय हक्क गाजवतो बहिणीवर तू? तुला एवढा जर बहिणीची गरज होती तर तू बहिणीला सोडून गेलाच का? आम्ही ज्या वेळेस इथं झोपडी बांधली त्यावेळेस कशी बांधली, कशी बांधत आहे, त्यावेळेस एखादा वासा लावायला लावलास का तू? एखादा पाचटाचा भारा लावलास का तू? चालला सांगायला
माझ्या बहिणी येत म्हणायला काय हक्क गाजवतो रे बहिणीवर? त्या बहिणी जर तुझ्या असत्या तर तुझ्या जवळ असत्या आणि दोन्ही बहिणीचे दोन्ही हात वज्र कवच केले असते तू. अरे मी म्हातारी झाले, हाडकं आहेत माझ्याजवळ, पण या हाडकाच्या मी तलवारी केलेल्या आहेत आणि दोन मुलींना, तरुण मुलींना सांभाळायची ताकद माझ्यात आहे. तू एक तरी वासा माझ्या झोपडीला लावलास का रे? आणि संशयाचं भूत तुझ्या डोक्यात कोणतरी घुसून दिलेलं आहे. माझ्या निष्पाप लेकरावर संशय घ्यायचा नाही. चालतं वाटून निघून जायतून. ही झोपडी मी बांधलेली आहे. चालितून. रणचंडिकेचा अवतार गाईचं वासरू ज्या वेळेस वाघ खायला येतो त्यावेळेस गाईला कसं तुटून पडायचं हे गाईला सांगावं लागत नाही. गाय ही गाय असते, ती माय असते. मग तिला शिंग कशाला दिले? आपलं संरक्षण करण्यासाठी. आपण संरक्षण करावं म्हणून तिला शिंग असतात. आणि एक वाघ त्या ठिकाणी तिच्या मुलावर झेप घालत आहे. तटकन दिशी ती मोरकी तोडते आणि तटकन दिशी दोन्हीही त्या शिंगाची तलवार करते आणि टक्कन दिशी वाघाला उचलून आपटते, आपल्या लेकराला वाचवते. तू काय केलंस रे माझ्या लेकरासाठी? तुझ्यासाठी तर गाव सोडावं लागलं मला. आणि चालला इथं सांगायला, चाल इथून निघता हो. नागदेव आचार्याला असं वाटलं इतकं तर माझी आई कधीच रागवली नाही आणि ही अचानक इतकी कस काय त्या ठिकाणी रागवलेली आहे. नागदेव आचार्य हतबल झाला. ज्याने काही लावलं नाही ना त्याला हक्क गाजवायचा हक्क नसतो. मित्रांनो ध्यानात घ्या. माहितीये का, कोणी काही दिलं नाही ना, काय सत्यात म्हणा कशात म्हणा, त्याला हक्क गाजवायचा अधिकार नसतो. आणि म्हणून तो फक्त बसत असतो आणि निघून जात असतो. तो सांगत असतो. काय सांगते ती आबाईसा? अरे काय हक्क आहे तुझा? लावलास का एखादा वासा माझ्या झोपडीला? सांभाळलं का तू मुलीला? अरे या जंगलामध्ये घेऊन राहायची ताकद आहे माझ्यामध्ये. चालता हो इथून. आईच्या जवळ गेला. आई चुकलं ग माझं. खरं बोलतेस तू. तरुण बहिणी असून मी त्यांचं संरक्षण करू शकलो नाही, पण तू करायला लागली. पण आई मी लोकांचं ऐकलं ग. कोणीतरी येऊन माझ्या कानात सांगितलं ग, म्हणून मी तर टोळी घेऊन आलो, हातात तलवार घेऊन आलो. अरे इथं तरी मी तुला सुखाने राहू देत नाही, तुला माझ्यामुळं गाव सोडावं लागलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी नागदेवाचार्याने माघार घेतले. सांगितलं जा दादोसाला बोलावून आण. ज्या वडाच्या झाडाखाली ते बसलेत ना त्यांना बोलावून आण. जेवणाला बसणार होते आणि तू जेवणाच्या ताटावून त्यांना उठवलंस. जो जेवणाच्या ताटावून उठवतो त्याचं आयुष्य आणि भविष्य उन्हवतं मित्रांनो. आणि म्हणून कधी जेवणाच्या ताटावून कोणाला उठवलं नाही पाहिजे. आणि तू उठवलंस, जा त्यांना बोलावून आण. नागदेव आचार्यांनी तलवार खाली ठेवली. दादोसाकडे गेले. दादोस वाळवंटामध्ये बसलेले आहेत, पोथी वाचत आहेत. दादोसाने बघितलं, अरे हा नाग तर इकडंच येत आहे. आता तर आबाईसा नाही, उमाईसा नाही, मादाईसा नाही, आणि हा तर आपल्याकडेच यायला लागलेला आहे. आणि मग दादोसाने पोथीमध्ये लक्ष जास्त घातलं, पण नाग जवळ येत आहे, जवळ आलाय. दादोसाला घाम फुटलेला आहे, सगळा घाम अंगातून निघत आहे. आणि मग पोथी पटापटा वाचायला लागलेल्या आहेत. आणि मग वाचत असताना त्या ठिकाणी नागदेव आचार्य पुढे येऊन उभा राहिला. आणि मग दादोस घाबरायला लागले. आता काय करणार हा नाग? मारणार तर नाही ना, काही बोलणार तर नाही ना, काही करणार तर नाही ना. आणि म्हणून नागदेव आचार्य उभा राहिले, पटकन दिशी खाली बसले. आणि खाली बसल्यानंतर विचारलं, तुमच्यापासून आनंद होतो म्हणे. सांगितलं, घाम कमी केला, घाम पुसला. अरे आपल्याला विचारायला आलंय हे, याच शेवाळ काढायच्या माग दिसतंय. याच शेवाळ काढून दिलं पाहिजे. आणि मग हो, आमच्यापासून आनंद होतोही आणि नाहीही, परंतु आमचे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी यांच्यापासून मात्र आनंद होतच. नाम उच्चारिले श्री चक्रधर नामे वेध. बस नागदेव आचार्याला समाधी लागली. नागदेव आचार्य डोलाय लागले आनंदामध्ये. अरे
आईला आनंद होतो, बहिणीला आनंद होतो. हे तर खरीच बाब आहे. देवाचं नाव ऐकलं की मला आनंद व्हायला गेलेला आहे, मला स्थितीचा संचार झालेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नागदेव आचार्यांना आवडी संचरली. वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी. ज्याला नाही आवडी त्याला नाही सवडी, त्याला नाही सोडणारा कोणी वाली. गाय बांधलेली असती, जर तिला सोडलं नाही ना तर ती कधीच सुटत नाही. जर तुम्हाला सोडून घ्यायचं असेल ना तर देवाकडे वेळ तुम्हाला काढावा लागेल, नाहीतर तुमचीच गाय तुम्हाला सुटणार नाही. जास्त वेळ झाला ना बांधावर बांधलेल्या गायीला सोडायला, तो गाय सुटायसाठी चक्रा मारती. गायी असतील ना तुमच्याकडे, तिला असं वाटतं मी सुटन, पण ती सुटायच्या नादाने जास्त चक्रा हाणते. इकडून जाते, तिकडून जाते, इकडं जाते, तिकडं जाते. आराटी बोराटीला ती जास्त गुंतून जाते. आता सोडायचं म्हणलं तरी अवघड होऊन जात. म्हणून मित्रांनो, हीच वेळ आहे. जर तुमची वेळ निघून गेली ना आणि वेळ आली ना आणि त्यावेळेला तुम्हाला जर कळाला ना की आपण देवधर्म करायला पाहिजे, तर तुम्हाला सोडायलाही कोणी येणार नाही आणि तुम्हाला सांगायलाही कोणी येणार नाही आणि तुम्हाला बघायलाही कोणी येणार नाही. आणि आलीच तुमची बहीण, बाप, भाऊ कोणी, तर 4.5 रुपयाचा पुडा घेऊन येतील पार्ले. किती प्रेम आहे तुमचं माहितीये का? तुमच्या बहिणीचं किती प्रेम आहे तुमच्यावर, तुमच्या मित्राचं, शेजाऱ्याचं, गाववाल्याचं किती प्रेम आहे. 4.5 रुपयाचा पुडा आणि तोही एकच पुडा. दादा चहा सोबत खाऊन घ्यावं. बर, 4.5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन आली आणि म्हणती काळजी घ्या आणि थोडीशी काडी टाकून देते. आमक्या ठिकाणी घेऊन जाणं यांना, है ना. कोणाला सांगते ती? त्याच्या पोराला. आणि मग ते ऐकतं. ती म्हणली तर मग चल ना घेऊन. लावलीची न काडी, माहितीये का? म्हणून आताचे लोक हुशार झाले. 4.5 रुपयाचा पुडा देतात आणि चुपचाप बाहेर निघतात. काळजी घ्या, आता येतो आम्ही. जास्त नखरे करत नाहीत. ते म्हणतात पेटवायला येऊ नका, सगळीकडे जाऊन आलो आम्ही, बस करा आता. शेवटची अवस्था आहे, जाणार आहे ते आता. खरंय की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी वेद झाला, आवडी संचरली आणि आवडी संचरल्यानंतर त्या ठिकाणी आले, डुलायला लागले. आता नागदेव आचार्य दादोसाचे शिष्य झाले. नाग शिष्य होतो मित्रांनो, नाग. आमच्या दिलीपरावला विचारा माझे शिष्य कसे आहेत. उरी सुरी शिष्य मला आहेत. कोण? जे कोणी घेत नाही ना उपदेश गिपदेश, इकडं तिकडं तलवार हातात, कधी हे हातात, कधी खंबा हातात, ते मला कोणी गावाला गेले की माझ्याकडं म्हणे हाच बाबा आपल्याला गुरु करायचा. म्हणे का? म्हणे ते आपल्याला पटत म्हणे बाबा तुमचं. म्हणे कसं काय पटू राहिलं माझंच? म्हणे आजपर्यंत असा बाबाच नाही भेटला. तुझ्या डोक्याच्या वर भेटला नाही ना, म्हणून तुला पटला, है ना. तू शेवाला काढणारा आला ना, म्हणून तुला पटला. तू तर शेवाला लावून टाकायचं एखाद्याला, है की नाही. लावता आमचे काही लोक शेवाळ, है ना. आमच्या लोकांना म्हणतात घ्या चुना आहे का, आणि चुना लावतात. आणि म्हणून सावध राजा बाबा लोकांनो. त्यांचा चुन्यामध्ये कधी बोट नका घालत जाऊ. आणि जर तुम्ही त्यांच्या चुन्यात बोट घातलं की ते तुमच्या चुन्यात बोट घालत आणि मग ते तुम्हाला म्हणतं बाबा हाय का चुना. बघा तुम्ही, अनुभव घ्या मित्रांनो. म्हणून ध्यानात ठेवा मित्रांनो. आपल्या आपल्या फौजना आपण राहिलं पाहिजे. काय अशा प्रकारचे लोक आहेत मित्रांनो. बाबाला सुद्धा चुना मागायला कमी जास्त करणार नाही. त्याला कळायला पाहिजे की हा बाबा आहे, बाबा पुन्हा तंबाखू खातो आणि बाबाचा चुना लावितो आणि पुन्हा बाबाला चुना लावून देतो. सावध राजा जरा. असा प्रकार आहे मित्रांनो लोकांचा. असा हा नागदेव आचार्य सावध झाला. सावध झाल्यानंतर खडबडून उठला. उठल्यानंतर दादोसाचं पटकर हातात घेतलं, कमंडल हातात घेतलं आणि त्या ठिकाणी पटकर घेऊन चालायला लागला. नाग चालायला लागला पटकर घेऊन. कोणाचं? बाबाचं.
लोकांनी बघितलं म्हणे या नागाला काय झालंय, उतरलं काय याच, आणि बाबा सोबत येतो, आणि बाबाचं पटकर याच्या जवळ, कमंडलू याच्या जवळ, घोंगडी बाबाची याच्या जवळ, आणि बाबा मस्त चालवतो बगलामध्ये पोथी घालून. आयला म्हणे बाबाने याच्या कानात काहीतरी सांगितलंय वाटतं, याचे कान उघडवले वाटतं, म्हणून तर काही काही आया आपल्या लेकराला आमच्याकडे घेऊन येतात, बाबा याच्या डोक्यावर हात फिरवा. का फिरवा माहितीये का, डोक्यात राहिलं पाहिजे म्हणे, हे घुटण्यात राहतं म्हणे. जसे मिलिटरीचे लोक घुटण्यात राहतात ना, तसं म्हणे असं धावूनच येतं म्हणे अंगावर. हे जरा समजावून सांगा ना याला. आपण मानभाव पंथाचे धावू नये आई वडिलाला, आहे ना, लेकराला बाळाला कोणाला, त्याला पाहुणे कळणार राहुणे कळणार फसफसच बोलत म्हणे. जरा याला आशीर्वाद द्या, याला डोक्यावरून हात फिरवा बाबा याच्या, असं म्हणते ती. पण झालं इथं उलट. याच्या नागाचं विष, नागदेव आचार्याचं विष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाव घेतलं की उतरलं. मग निघाला नागदेव आचार्य, बाबा त्या ठिकाणी, माग नागदेव पुढे पटकर घेऊन, बाटली घेऊन. आईनं बघितलं, महादाईसानं बघितलं, उमाईसानं बघितलं, आई दादाला. अगं काय झालं, काही झालं तर नाही? नाही आई, दादाने दादोसाचं पटकर हातात घेतलंय. अगं बाई, नक्कीच दादोसाने उपदेश मंत्र माझ्या पोराला दिला, माझ्या पोराच्या कानात सांगितलं, आणि कानात सांगितल्यानं माझ्या पोराने अंतकरणात घेतलं. बरं झालं, कधी सुधारला नसता माझा पोरगा, पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा ऐकून सुधारला. झोपडीमध्ये पोहोचल्यानंतर आईचा जीव जीवामध्ये आला. आपल्या बाळाच्या तोंडावरून हात फिरवले नागदेवाच्या. वा नागदेवा, तू बाबाचं पटकर घेऊन चालतो, बाबाची सेवा करतो. हो काय, तुझ्या बाबाने मला एक कथा सांगितली श्री चक्रधर स्वामींची. लोक जे म्हणतात ना बाबापासून त्या ठिकाणी आनंद होतो, ते खरं आहे. आणि त्या आनंदामुळे मला श्री चक्रधर स्वामींचा वेध लागला ग. असा हा नागदेव आचार्य. आणि मग चर्चा झाली, जेवणाला बसले, आणि मग सांगितलं नागदेव आचार्यांनी, तुम्ही कधी जाणार आहात देवाच्या दर्शनाला? माते घेऊन जा. हा बाईसा म्हणते हो मी येणार. उमाईसा म्हणते, महादाईसा म्हणते आम्हालाही यायचं. नागदेव आचार्याला सांग ना, आम्हालाही देवाच्या दर्शनाला येऊ दे. आणि मग दादोस म्हणतात, हो आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. आणि मग एक दिवशी दिंडी निघाली सिन्नरला. सिन्नरला गेले का तुम्ही कधी? सिन्नरला 14 चौकाचा वाडा आहे, भिल्लमठ त्याचं नाव आहे. आणि त्या भिल्लमठामध्ये 14 चौकाच्या वाड्यामध्ये हेमाड पंथी बांधकाम आहे. त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आज ही स्थान उपस्थित आहे. गेले तर नक्की जा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी दिवाळी पण केलेली आहे. ही दिंडी सगळी सिन्नरला पोहोचली. देवाला भेटण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून बाजारात गेले, आणि या दोघींना इथं बसवलं. या बसवल्यानंतर या दोघींना विचार केला की मला देवाला भेटायचं आहे. या दोघींना असं वाटलं की आपण देवाला लवकर भेटून येऊ, कारण वेद इतका असतो मित्रांनो. जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, ती गोष्ट बघण्यासाठी तुम्हाला वेद लागतो, आवडी लागते. या दोघींना राहवाना हे बाजार करून येऊस तर उमाईसा आणि महादाईसा एकमेकांमध्ये बोलतात, चल म्हणे 14 चौकाच्या वाड्यामध्ये भिल्लमठामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं दर्शन घेऊन येऊ. तटकन दिवशी हे बाजारात गेले. ह्या दोघी जणी देवाकडे गेल्या, आणि देवाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन घेतलं, आणि स्वामींना बघितलं, बघतच राहिल्या. ऐशी ती चांपेकोर श्रीमूर्ती, जो अवयव जैसा व्हावा तैसाची. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ती मूर्ती देखणी पाहून, चांपेकोर वर्ण पाहून ह्या दोघी जणी स्वामींना बघतच राहिल्या. आणि तिचा संचार झाला, आवडी संचरली, एक सारख्या बघत राहिल्या. आणि देव म्हणतात, बाई कुठून आल्या, कुठं चालल्या? देवा मी रामस गावून आलो, त्र्यंबकला चाललो. हो देवा, आम्ही तुमचं दर्शन घालो, आम्ही तृप्त झालो. म्हणजे आमच्या सोबत काही लोक आहेत, त्यांना सांगू नका की आम्ही तुमच्या जवळ आलतो. माहितीये तुम्हाला, काही लोकांना पसंत येत नाही मित्रांनो, आपली पत्नी सत्संगात गेली, सप्त्यात गेली, पसंत नाही येत त्याला. तसं नागदेवाला काही होईल
दादोसाला वाईट वाटेल आणि म्हणून सांगितलं, आम्ही तुमच्याकडे आलतो असं देवाला सांगू नका, नागदेवाला सांगू नका. आणि पुन्हा त्या जागेवर जाऊन बसल्या आणि ही दोघं चौघं आले. बाजार हातात घेतला आणि बाजार हातात घेतल्यानंतर पुन्हा निघाले आणि मग नारळ वगैरे घेतलं. दादोस भेटायला गेले, देवाला भेटले आणि मग पुन्हा त्या दोघी जणी आल्या आणि बघितलं, महाराज सांगू नका बरं यंदा, आम्ही तुमच्याकडे आधी चालतो. नाही सांगितलं देवाने. चोरून सुद्धा यावं लागतं माहितीये मित्रांनो, देवदर्शन घ्यायला चोरून सुद्धा जावं लागतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत. आणि बस नागदेव आचार्य अबाईसा उमाईसा बस बघितलं, नागदेवाने बघितलं, नागदेव आचार्य बघतच राहिले. श्रीकृष्ण महाराजासारखी ते 32 लक्षणी सुस्वरूप अशी दैवी श्री मूर्ती बघायला लागलेले नागदेव आचार्य. बस त्या ठिकाणी प्रसाद दिला, तांबूळाचा प्रसाद दिला, दादोसाने घेतला आणि दादोस कानामध्ये सांगतात नागदेवाच्या, नागदेवा तू खाऊ नकोस. म्हणे का? न जाणो देव कोण आहे. आला का विकल्प? दादोस काय म्हणतो माहितीये का नागदेवाला? देवाचं खाऊ नको प्रसाद. का खाऊ नको? जर तू देवाचा प्रसाद खाशील तर देवाजवळच राहशील. माहितीये का, सप्त्यातलं अन्न खाल्ल्यावर देवाचं दर्शन घ्यावं वाटतं. खरंय की नाही? हॉटेलवर ढाब्यावर 4 खुरी 2 खुरी खाल्ल्यावर दर्शन घ्यावं वाटन काय? म्हणून तर सात्विक सप्ताह त्याचं नाव असतं. आणि म्हणून या लोकांना या ठिकाणी जीव घालायचं असतं, कारण यांच्या अंतकरणातलं गढूळ पाणी बाजूला जातंय खाल्ल्यावर, आणि ते गढूळ टाकायचा प्रयत्न करत नाहीत. कम से कम गढूळ टाकून तरी इथे येत नाहीत. का? त्यांना माहितीये शुद्ध पाण्यात गढूळत्व नको, असे लोक आहेत. आणि म्हणून दादोस म्हणतोय खाऊ नको. का? माझा शिष्य देवाचा होऊन जाईन, मग माझ्या माग पुढं कोण राहील? कुठं संघर्ष आहे मित्रांनो? तुम्हाला वाटलं काय तुमच्यातच संघर्ष आहे? लय संघर्ष. माझे शिष्य झाले पाहिजे, मीच बाबा मोठा, बाकी सगळे असे भादरलेलेच आहे. फक्त दसकिऱ्या खातानी दसकिऱ्याच्या टायमालाच यांचं नाव येतं. घेता का? आणि पंगत गिंगत द्यायची म्हणलं ना, अरे तिथं देऊ नका म्हणे, काही खरं नाही. तुला लय खरं आहे का रे? तुला नीट आहे काय? आणि तू जर नीट असेल तर कलियुगात कायला जन्मला रे तू? कस काय टपकला इथं तू? देवाजवळ का नाही राहिला तू? निर्मळेश ना. कायला सांगतो रे तू आसान तो आसान, ही तशी तू तशी. तू कसा आहे बघ, तुला चिपडे येत नाही का रे? नीट बघ जरा आरशामध्ये, चिपडे येतात की नाही तुला? कानात मळ येतो की नाही बघ? घाण येते की नाही बघ? लोकांचे चिपडे बघण्यापेक्षा स्वतःचे चिपडे बघायचं. सकाळी सकाळी अरे तू लाल सुद्धा पुसत नाही तर चहा मागवतो, आणि ती घरची म्हणती होय बाजूला चहा प्यायचा ना, लाल पुस तोंड धुई. अरे तुला काय कळतं म्हणे लाल शरीराला उपयोगी असते. आळशी कुठलं? असे लोक आळशी. अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी पोहोचले. नागदेव आचार्य म्हणले अशा नाचणाऱ्या बायाचं आपण उष्ट खाल्लंय, आणि हे तर बाबा आहेत, आणि या बाबाचं उष्ट खाल्ल्याने काय होणार आहे म्हणे. नागदेव आचार्याने दादोसाचं नाही ऐकलं. म्हणून मी सकाळी सांगितलं, कोणी मेंढीच्या मागे उडी नका मारत जाऊ. कोणी काही सांगायचं लगेच आपण उड्या मारायचं काय? आणि पुढचा खड्डा असेल आणि त्या खड्ड्यात त्या मेंढीने उडी मारली, आपण मारायची का? तिनं का मारले याचा तपास करायचा. तपास केल्याशिवाय कोणाच्या माग उड्या नाही मारायच्या. आपल्याला का डोकं दिलं नाही का देवाने? खोकं आहे का आपलं डोकं? डोकं दिलेलं आहे देवाने आपल्याला. पुढच्याला ठेस मागचा शहाणा, पुढच्याला ठेस लागली ना की आपण बघून चालायचं, याला ठेस लागेल. तुम्ही म्हणता मला काय ठेस लागती? तोंडावर पडशील मग कळन तुला. तोंड दाखवायला जागा राहत नाही, होट दबून जातात. आणि मग 4 दिवस असं करून बघावं लागत. आला इकडे 4 चौघात कि मग असं होट दाबून धरावं लागतो. तेव्हा जर शहाणा झाला असता, पुढचा पडलाय आपण खाली बोलून बघावं, त्या ठिकाणी सुधारला नसता का? असा प्रकारे तुम्हाला सांगतो काही लोकांचा मित्रांनो. तसे नागदेव आचार्य म्हणले दादोसाकडून आपण आलो, दादोसा सोबत आलो, मग काय आपण दादोसाच ऐकायचं काय? देवाचा प्रसाद घेतल्याने कुठे विटाळत असतो का माणूस? विटाळ होईन म्हणे तुला, मग आणलं कशाला आम्हाला देवाच्या दर्शनाला? विटाळ करायला? दादोस म्हणले आम्ही लय नाचणाऱ्या बायाचं उष्ट खाल्लंय, आणि या देवाचं खाल्ल्याने काय होणार आहे? बस नागदेव आचार्याने प्रसाद घेतला आणि खाल्ला. बस स्थितीचा संचार झाला.
अधिकची वेद संचरला. नागदेव आचार्य डुलायला गेला, नागदेवाचं विष उतरायला गेलं. नागदेवाच्या मनात आलं, आता आपण येथच राहावं. आयलं का मित्रांनो? काय ताकद आहे महाप्रसादाची, स्वामीच्या चरणोदकाची, स्वामीच्या प्रसादाची. म्हणून तर लोक प्रसाद घ्यायला येत असतात, माहिती तुम्हाला. आजकाल तर लग्नामध्ये कोणीच जेवत नाही. हो, नमस्कार 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 चालले, इतकं केलंय तुमच्यासाठी, जेवा ना. जेवण आलो, येतो ना, जरा थांबून जेवतो. आणि पूर्वी आम्ही बिगर आवतानाच जेवायला जायचो बुंदीसाठी. लग्नातच भेटायची ती, लग्नही लावायला येत नसायचो आम्ही. जेवलं की हो, पण्या गावाला असू द्या, पण्या गावाला सप्ताह असू द्या, चल धू पळायचो आम्ही. आता लोक लग्नातलं खाईना पण सप्त्यातलं खातात. यावरून तुम्हाला कळतं का माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं मित्रांनो, माणसाचं मन निर्मळ होतं मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही आवडीनं येतात. तुम्हाला आवडी लागली म्हणून आले. नागदेवाच्याला आवडी लागली म्हणून विष उतरलं. नागदेवाच्याने प्रसाद खाल्ला म्हणून विष उतरलं. नागदेवाला असं वाटायला लागलं आपण इथंच बसावं, इथंच राहावं. 10 दिवसांनी आबैसाच्या कानात सांगितलं, आबे हा नागदे इथंच राहीन, बरं बाबाजवळच राहीन, संन्यास घेऊन टाकेन. आता बरं होतं ना, तिकडं खाण्यापिण्यापेक्षा, उड्या मारण्यापेक्षा, लोटांना लुटण्यापेक्षा बाबा झालेला बरा. नाही नाही म्हणे, आता तर मोहाच आहे तो, घरची शेती कोण करीन. हे बघ नागदेया, चल होय घरी, बाबा जवळ फिरवतो, बाबाला काय काम आहे, चल तू. एखाद्याला आवडी लागत माहितीये का तुम्हाला, आणि ते आसपास फिरायला लागतं, जास्त यायला लागतं, आणि मग लोक नाव ठेवतात माहितीये का, बापरे यांना तर देवच प्राप्त होईना. आता कशा चालल्या, बस आता वरतून देवच निघन लगे, बस भेटणच यांना, है की नाही. वाटेवर उगाच आपले खडे मारायचे, त्यांनी करायचं नाही, दुसऱ्याला करू द्यायचं नाही. अशाही प्रकारचे लोक आहे मित्रांनो, असा प्रकार आहे लोकांचा. अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथंच राहावा असं वाटायला लागलेलं आहे. खूप मोठी कथा आहे मित्रांनो, खूप सुंदर अशी कथा आहे. पुढे नागदेव आचार्यांच्या पहिली भेट, सिन्नरची, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6व्या भेटीमध्ये बोध झाला. आणि बोध म्हणजे जीवेश्वर विभागाची ओळख, मी जीव आणि हा परमेश्वर, हे कळायला लागलं. नागदेव आचार्य आता सार नेर निवडायला लागले. काही अर्थ नाही प्रपंचामध्ये, देवाजवळ राहिलं पाहिजे. आणि म्हणून देवाजवळ गेले. आणि खडकोली आपल्या जवळच आहे, छत्रपती संभाजी नगर मध्येच ते आहे. त्या ठिकाणी गेले आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी संन्यास स्वीकारला. पाहिलं का मित्रांनो, काय ताकद आहे ब्रह्मविद्येमध्ये. किती नीच माणूस, हातात तलवार आहे, डोक्यात सुडाचं भूत आहे, पण उतरवलं कोणी, विष कोणी उतरवलं, ब्रह्मविद्या शास्त्राने. या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथेनं त्याच्या व्यथा दूर झाल्या, इतक्या व्यथा दूर झाल्या की नागाने संन्यास घ्यावा. नाग म्हणजे माहितीये का मित्रांनो, नाग दिसला तर एकही सोडत नाही. पण या नागाला नीट केलं देवाने, संन्यास आश्रम स्वीकारला. संन्यास आश्रम स्वीकारला, बेलोपूरला राहिले. आणि बेलोपूरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, आम्ही आता उत्तरापंथी जाणार आहोत. नागदेव आचार्य म्हणतात, देवी काही धर्म असे, महाराज मी देवाबिगर कसा राहू, ती तैसेची. आणि म्हणून खूप काठीचा दृष्टांत सांगितला. रोप असतं ना मिरच्याचं, गोबीचं, आमचे विष्णू काका गोबीचं रोप टाकतात माहिती तुम्हाला. रोपाच्या अवती भोवती काट्या लावतात, त्याला पाणी देतात. का काट्या लावतात माहितीये का, त्या जर काट्या नाही लावल्या ना, ते लहान लहान रोप त्याच्यामधून काही जर गेलं ना तर ते लगेच मोडून पडतं.
त्याला काट्या नाही लावल्या, संरक्षण नाही केलं, आणि तेच रोप जर समजा मोठं झालं आणि त्याच्यात काही घुसलं तर ते मोडत नाही. म्हणून त्याचं रोपाचं रूपांतरण युवामध्ये होऊस तर आणि युवामध्ये झाल्यावर दांडाला लावूस तर त्याची काळजी घ्यावी लागते. आणि एकदा का ते मोठं झालं ना की ते वाढायला लागतं. तसा वटरोपाचा दृष्टांत सांगितला. वडाचं रोप जोवरक लहान आहे तोवरक सांभाळावं लागतं. एकदा ते मोठं झालं ना की आता त्याला सांभाळायची गरज नाही. वड काय करतो माहितीये का? वड मोठा होतो आणि मग दुसरी फांटी खाली टाकतो, त्याच्यामध्ये मुळी काढतो आणि दुसरा हात खाली ठेवतो. वडाचं झाड बघितलं तुम्ही? टेका देतो तो, टेका दुसऱ्या फांटीला, मग दुसरी पुन्हा इकून सोडतो, तिसरी इकून, चौथी इकून, सगळीकडून टेका देतो. आता वडाच्या झाडाचं बुड हातात बसत नाही. आता हत्तीची जर झुंड आली आणि जर तुम्ही म्हणले ना मारा या वडाच्या झाडाला, पाडा, पडत नाही. कसं पडण? तितकं त्याने धरलेलं आहे. फक्त सांभाळावं लागतं कौरक, जोपर्यंत बारीक आहे तोवरक. एकदा रट्टे गट्टे खाल्ल्यावर काय कोण कोणाला घाबरतो? आम्ही रट्टे गट्टे आमच्या गुरुच्या सन्निधानातच खाल्लेले. 10 वर्ष घासलंय तिथं. अजून माझ्यावाले घट्टे गेले नाही. बघा माझ्यावाले घट्टे. हा, असं घाबरून आमच्या गुरुनं आम्हाला मोकळं नाही सोडलेलं, तयार करून सोडले. हा, मग कुठेही गेलं ना काटा टोचला, तुम्हालाही बघा तुमच्याही घट्ट्याच्या घोट्याच्या खाली घट्टा पडेल असेल, त्याला काटा टोचून बघा, टोचतो का बघा. हा, तुम्हाला मांडी घालून जास्त बसायला भेटतच नाही तर काय बसणार? आम्हाला मांडी घालून बसायचंच काम आहे, म्हणून मांड्या घालून घालून आमच्या घोट्याच्या खाली घट्टे पडेले. आता जर तुम्ही तिथं सुई बी टोचली तर टोचत नाही, आणि असे किती टोचण्यावाले आले ना तर आम्हाला काही होत नाही. हा, असं वर काढलं ना मग कळण. म्हणून सावध राहायचा. नागदेवाचार्य, मग नागदेव आचार्य त्या ठिकाणी सांगतात की मी आता संन्यास घेतला, बस देवा तुम्ही जाऊ नका मला सोडून. आणि देव उत्तरापंथी निघून जातात आणि नागदेव आचार्यांना विरह निर्माण होतो. विरह निर्माण झाला नागदेव आचार्यांना. बस नागदेव आचार्य आता देवाला शोधायला निघले, पण महाराष्ट्रामध्ये असायला सांगितलेलं आहे. अरे पण महाराष्ट्रामध्ये भिक्षा करतात, भिक्षा करत करत या गावावरून त्या गावाला जातात, देवाला शोधतात, देवाची शोधती करतात, 11 विधीचं अनुष्ठान करतात. अनुष्ठान करत असताना माझा श्री चक्रधर द्या म्हणतात. चक्रधर माझा गेला गेला, लावून वेळ जीवाला माझ्या, लावून वेळ जीवाला. चक्रधर माझा गेला गेला, लावून वेळ जीवाला माझ्या, लावून वेळ जीवाला. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नागदेव आचार्यांना वेड लावलं. मित्रांनो, माणसाला जर एकदा देवाची आवडी लागली ना तर लोक एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला वेडच म्हणतात. येडी झाली म्हणे, रोजच उठले की मंदिरात जाते. माहिती ना तुम्हाला? माणसाला पण तसंच येड झालंय म्हणे, ते उठलं की निघत म्हणे मंदिरात. संत मीरा माहिती तुम्हाला? काय काय नाही बोलले हो लोक तिला, विष पाजलं तिला. किती अवघड आहे मित्रांनो. संत मीरा बघ, घुंगरू बांध के मीरा नाचे रे. संत मीरा म्हणते मला लग्न करायचं नाही, करायचं तर फक्त श्रीकृष्ण महाराजासोबत करायचं. आणि म्हणून ती एक श्रीकृष्ण महाराजाची मूर्ती घेऊन फिरते. लोक म्हणतात पागल झाली पोट्टी, त्या श्रीकृष्ण महाराजाच्या मूर्तीसोबत लग्न करायचं म्हणते आणि नवरदेवासोबत लग्न करायचं नाही म्हणते. हिला वेश पाजून मारून टाका म्हणता लोक. अशा प्रकारचे लोक हे मित्रांनो, खूप अवघड आहे. अशा प्रकारे नागदेव आचार्य प्रत्येकाच्या घरात समोर जातात, देवाला मागतात, माझा श्री चक्रधर द्या. भिक्षा नाही मागत ते, खायला नाही मागत ते, माझा श्री चक्रधर द्या ग.
स्वामी विना कधी आन येईना नामही त्यांच्या मुखामध्ये दैनंदिन श्री चक्रधर द्या म्हणून उरके भिक्षा विधी खानपान त्यांच्या जीवावरेना लोचनातले ते अश्रूवरेना नागदेव झाला ऐसा देवा विनवेला क्षीण होत चाले पहा त्यांचा देह गाडा क्षीण होत चाले पहा त्यांचा देह गाडा शरीराचे दश इंद्रिय सारे शीतल अतिशय जाहले चक्रधर स्वामी ते सोडून गेले नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर या गावावर त्या गावाला नागदेव आचार्य देवाला शोधायला निघाले. मित्रांनो, नाग असणारा माणूस इतका 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 सात्विक झाला की हातामध्ये भिक्षा मागायला लागला. ज्याच्या हातामध्ये तलवार होती त्याच्या हातामध्ये देवासाठी कटोर यावं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. ही ब्रह्मविद्या काय चीज असेल. ब्रह्मविद्या माय माऊली मैल्या माखल्या तिथे. नागदेव आचार्याला धुवून काढलं. नागदेव आचार्य देव शोधायला गेले. भानखेडीच्या डोंगरामध्ये नागदेव आचार्याने स्वतःला झोपून दिले. भान म्हणजे भयानक असणार हे भानखेडीचं डोंगर आहे मित्रांनो. इतकं भयावह त्या ठिकाणी श्वापद वाघ सिंह सगळे प्राणी फिरत आहेत. अशा ठिकाणी जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नामस्मरण करायला लागले. भिक्षा मागायला भानखेडीला जायचंय तर भिक्षा मानत नव्हते ते श्री चक्रधर द्यागा म्हणत होते. त्यांचा देहगाडा क्षीण झालेला आहे. त्यांना चालता येत नाही. बस ते आता क्षीण झालेले आहे. देवासाठी त्या ठिकाणी ते विरह निर्माण झालेला आहे आणि भिक्षाला जाणं होईना. फक्त श्री चक्रधर स्वामींचं त्या ठिकाणी नामस्मरण करायला लागलेलं आहे. अशा वेळेस एका रुटीच्या झाडाखाली त्या ठिकाणी ते धाडकंदिशी पडून गेले नागदेव आचार्य. महादाईसाला कळालं, देव सोडून गेले. नागदेवाचार्य सोडून गेले. महादाईसा धुंडत आहे नागदेवाला. माझा नागदेव कुठे गेला? आमचा धर्म कसा टिकणार? आमचा धर्म पुढे कसा चालणार? पंथ पुढे कसा येणार? आचार्य पद आमच्या नागदेवाला दिलेला आहे आणि आचार्यच नाही तर आचार्य नसल्यावर शाळा कशी चालणार? शिकवणार कोण? वाढवणार कोण? आणि म्हणून ते फिरत आहे डोळ्या डोंगरा तिकडं तिकडं. त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजाकडे आले आणि विचारलं, महाराज देवाने तर आम्हाला सोडून दिलं. नागदेवाने सोडून दिलं. कोणाच्या सहाऱ्याने आम्ही राहावं? श्री गोविंद प्रभू महाराजाकडे हात जोडले आणि सांगितलं. श्री गोविंद प्रभू महाराजांनी जाय म्हणे मेली तीरीत पुरासी आली दोडाळीत भट्टासी. नागदेव तो कोठे गेला विचारले तिने श्री प्रभूसी. सांगितली पूजा प्रभूने ती झाला मेली जाय माने भानखेडियाला. निघाली रूपाई अति शीघ्रतेने गौरक्षकासी आधी विचारून तिने. गौरक्षकासी आधी विचारून तिने. अति प्रयत्ने आचार्य
काशी शोधून यातीने काढिले चक्रधर स्वामी ते सोडून गेले नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले श्री चक्रधर स्वामी महादाईचा श्री गोविंदप्रभू महाराजाकडे जाऊन श्री गोविंदप्रभू महाराजांनी सांगितलं भानखेडीच्या डोंगरामध्ये नागदेव पडलेला आहे, जा त्याला घेऊन ये तू. कोण सांगितले? त्या ठिकाणी महादाईसा पोहोचले. विचारलं गावामध्ये, लोकांना विचारलं, कोणाला काही माहिती नाही. पण त्या ठिकाणी गाई चालणारे पोरं होते, त्यांना विचारलं, अहो असा एक कोणी संन्यासी साधू तुम्हाला या जंगलात दिसला का ग? हो म्हणे दिसला, तो श्री चक्रधर द्या म्हणतो तो. म्हणे हो तोच कुठं आहे? हो तो या रुटीच्या झाडाखाली पडलेला आहे. अहो तो आता बस आज कालीचे जिने बस तो जिवंत राहणार नाही. 2-4 दिवसापासून आम्ही त्याच्या तोंडामध्ये कुरुंदळे पिळत आहोत. अहो कुठं आहे? कोण्या ठिकाणी आहे? माझा नागदेव आचार्य आहे तो. बस पळाले, धुंडाळ आणि रुटीच्या झाडाखाली गेले आणि त्या ठिकाणी नागदेव आचार्यांना उती लागलेली, वळिंबा लागलेला आहे. सगळं त्या ठिकाणी किड्यांनी घर नागदेव आचार्यांच्या शरीरावर केलेलं आहे. काय झाली दशाया जीवाची पाहावे ना मला एकदाची अश्रूचा ओघर थांबवावा अश्रूचा ओघर थांबवावा उठ रे उठ तू नागदेवा. नागदेव आचार्यांना झोंबी लागली महादाईसा. नागदेवा, देवाने आम्हाला तुला निरवलं, तुला आचार्य केलं आणि तू आचार्य पद न स्वीकारता भानखेडीच्या डोंगरामध्ये स्वतःला झोकून दिलं. गादीसाठी माहितीये का आजकाल लोक किती झटता, किती पळता. आचार्य मला व्हायचं म्हणता लोक. नागदेव आचार्यांना स्वतः देवाने आचार्य पद दिलं तरी नागदेव आचार्यांनी त्या आचार्य पदाला लात मारले, भानखेडी गाठले. ज्ञान देऊनी आचार्य पदी स्वतः स्थापुनी निघून कसा तो गेला गेला लावूनी वेळ जीवाला माझ्या लावूनी वेळ जीवाला. बिलगले महादाईसा, अरे नागदेवा आम्हाला सोडून दिलंस आणि या भानखेडीच्या डोंगरामध्ये येऊन पडलास. अरे उठणार आहे, धर्म कोण चालवेन, आचार्य पद कोण घुसवेन? आणि मग नागदेव आचार्य बेशुद्ध अवस्थेत होते आणि नागदेवाला पाटकुडीवर उचललं. नाही तुझला जरी उठवेना चाल घेते तुला पाठीसी ना अंतकारे असा तू पहावा अंतकारे असा तू पहावा. उठ रे उठ तू नागदेवा रिद्धपुरासी आहे विसावा. उठ रे उठ तू नागदेवा. नागदेवाच्यांना उठवलं, पाटकुडीवर घेतलं, भानखेडीला आणलं आणि भानखेडीच्या गावाजवळ ठेवलं आणि गावामध्ये गेले. कोणाला तरी दूध मागितलं. हो आम्हाला दूध द्याल का थोडं? माझा भाऊ, माझा नागदेव आचार्य बेशुद्ध पडलेला आहे. लोकांनी दूध दिलं. एक बोळा केला, चिंधीचा पदर फाडला, बोळा दुधात टाकला आणि बोळ्याने दूध पिळलं नागदेव आचार्यांच्या मुखामध्ये आणि बस एक थेंब आतमध्ये गेलं.
नागदे अरे उठणार रे, आम्हाला सोडून जाणार. अरे आपल्याला श्री गोविंद प्रभू महाराजाला निवडवलंय आणि तू का चाललास रे? सन्निधानी दिले रावळांच्या, शरण जाऊ आता रे तयांच्या. स्वामीचा शब्द रे आठवावा, स्वामीचा शब्द रे आठवावा. उठ रे उठ तू नागदेवा. सांगितलं महादायसन श्री गोविंद प्रभू महाराजांना आपल्याला निरवलंय. नाही नाही, श्री गोविंद प्रभू महाराज श्री चक्रधर स्वामी वांचोने मला कोणी माहिती नाहीये, माझा देव तो श्री चक्रधर आहे असं ठाण कंदेशी छाती ठोकून नागदेवाचार्यांनी सांगितलं आणि आपला कल पलटून दिला. अरे नको ना रे असं करू. देवाने सांगितलेल्या आज्ञेचं पालन कर, चल ना माझ्यासोबत. नागदेवा माने तो देव नाही माझा, श्री चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा. महादंब माने तुझा निरोविले प्रभूला, असी देववाणी का तू विसरून गेला. असी देववाणी का तू विसरून गेला. दामोदर मने शुभ करोनी वृद्धपुरासी आणले. चक्रधर स्वामी ते सोडून गेले. नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी. नागदेवाचार्यांच्या मनात खूप दुःख झालं. नागदेवाचार्य रुद्रपूरला पोहोचले, शुद्धीवर आले. पुढे चालून महानुभाव पंथाचे आद्य आचार्य झाले. असे नागदेवाचार्य आहेत मित्रांनो. ब्रह्मविद्या माय माऊली मळे माखले तिथे. इतका नीच माणूस आचार्य होऊ शकतो, राजा गुलाम होऊ शकतो मित्रांनो, आणि गुलाम राजा होऊ शकतो. चंद्रगुप्त गुलाम होता, राजा झाला. हरिश्चंद्र राजा होता, गुलाम झाला. म्हणून थोडीशी हवा टाईट झाली, म्हणून टाईट नका राजाओ मित्रांनो. थोडस देवाला दंडवत करायचा, कधी हवा निघून जाईल ना कळणार नाही. अशा प्रकारे नागदेवाचार्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आजचे अन्नदाते श्रीमान जनार्दन राधाकिसन भालेकर, श्रीमान निखिल